गाव कांतात गेली दर माझ्या जगनात रक्ताने भरले आहे ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्या हस्ते या ठिकाणावरती छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जात आहे। छत्रपती शिवाजी महाराज की हर हर सोळाशे महादेववीर अमर रहे, सोळाशे महादेववीर अमर रहे। त्या कार्यक्रमासाठी खरं तर गेल्या अनेक वर्षापासून कर्जत असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, लांबून लांबून मित्रमंडळी खरं तर येत असतात आणि खऱ्या अर्थाने मी कर्जतच्या मंडळाला धन्यवाद देईन की इथं जवळ आपण लोक यायला आळस करतात। पण आज कर्जतची मी किती वाजता निघाले 6 वाजता कर्जतवरून निघाले, कारण दरवर्षी ते असतात आणि अशा प्रकारचा खरं तर या कर्जतवरून येणाऱ्या माझ्या मित्रांना मी धन्यवाद देईन। खरं तर कर्जतला मी पण गेलो होतो आणि ज्या टायमाला कार्यक्रमाच्या टायमाला कर्जतची मंडळी ही आवर्जून त्या ठिकाणी आपल्याला कर्तव्य हे करतात आणि अशा प्रकारचा या कर्जतकरांना मी धन्यवाद देतो की निश्चितपणे कार्यकर्ता कसा असावा, जातीसाठी माती खाणारा कसा असावा हे जिवंत उदाहरण म्हटलं तर खरं तर कर्जत पुन्हा आहे अशा प्रकारचं खरं तर आज या ठिकाणी पाहायला भेटते। कर्जतचा आदर्श आपण सर्व महाराष्ट्राने घेतला पाहिजे। आज लांबून लांबून नोकर वर्ग आज खरं तर सुट्टीचा दिवस आहे। 9 ऑगस्ट हा कार्यक्रम आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये होतो, गावामध्ये होतो, पण हा जो खरं तर हा कोळी चौथाचा कार्यक्रम हा महाराष्ट्रामध्ये एकच असतो आणि म्हणून यावर्षी थोडंसं आपण नियोजन केलं, पण पुढच्या वर्षी नक्कीच आपण चांगल्या प्रकारचं नियोजन करूया। कारण ज्या टायमाला आपल्या बऱ्याचशा मावळ्यांची या ठिकाणी कत्तल झाली तो एक अभिमान, एक स्वाभिमान अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी येत असतं आणि म्हणून त्या ठिकाणी मला एक वेगळा ह्या मित्रमंडळीबद्दल एक वेगळा आदर आहे। असो आपण आता सर्वजण त्या ठिकाणी जाऊन आता इथं अभिवादन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला। खरं तर आपण या ठिकाणी पूजन करून आपण पुढचं निवेदन या ठिकाणी करत आहोत। म्हणून मी अधिक काय न बोलता परत एकदा मी कर्जतकर असतील, पुणेकर असतील, मुंबईकर असतील सर्व नोकर वर्गांना मी धन्यवाद देतो की मित्र परिवार एवढा आहे आणि आदिवासी वादळ हे सगळ्या महाराष्ट्रात आहे। आदिवासी वादळ काय इथं जुन्नरचं ना, आदिवासी वादळ हे कर्जतचं पण आहे। हे आपण हे केलेलं आहे आणि म्हणून मी निश्चितपणे आपण आता वर सगळेजण जाणार आहोत। या ठिकाणी सर्वजण सामुदायिक एक जोरदार घोषणा द्यायची व्रत करून आदिवासी लांडे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जुन्नर का अगला आमदार लांडे साहेब। जिल्हा परिषदचे पुन्हा एकदा अध्यक्ष लांडे साहेब। जिल्हा परिषदचे पुन्हा एकदा अध्यक्ष लांडे साहेब। आदिवासी युतीचा जय असो, आदिवासी युतीचा जय असो। लांडे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सरकारचा एक हक्काचा कार्यकर्ता, शिवभावाचा कार्यकर्ता, मला जवळचा मित्र आणि म्हणून त्यांना मी वाढदिवसाला लाख शुभेच्छा। चला चला जय असो। आदिवासी
मुंबई या ठिकाणी आलेल्या माझ्या सर्व महिला भगिनी, खरं तर मंगाच्याच पासून आम्ही संदीप भाऊ बघतोय का निश्चितपणे या महिला आज महिला असून सुद्धा झोत घेऊन या ठिकाणी खरं तर या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा दरवर्षी चालवत प्रमाणे याही वर्ष आहे. खरं तर तुम्ही कुठून आले? मुलुंडवर. तुम्ही कुठून आले? टिटवाळा. कल्याण टिटवाळा. मला ओळखता? खुशी 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 सगळेजण आपण खरं तर आज या ठिकाणी जमलेला आहात. म्हणून खरं तर कोळी चालताना आपण निश्चितपणे या ठिकाणी संदीप भाऊ आज या महिला टिटवाळा असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, पुणे असेल, मुंबई असेल, खरं तर मी महिलांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी महिलांकडून मला खूप बरं वाटलं. पण आमचा आला आदिवासी वादळ आलं आणि म्हणून अशा प्रकारचा खुशी हे तुमचं वादळ आहे. आणि म्हणून वादळ आजही आहे, उद्या आहे. स्थानिक पातळीवरती जरी कोणी काही राजकारण केलं तरी माझ्या बरोबर जनता आहे, माझ्या बरोबर समाज आहे. आणि या समाजाने मला दाखवून दिलंय. मी जरी आमदारकीला पडलो तरी मी 25,000 मतदान घेतलं, याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून जनता ही देवराम लांडे बरोबर आहे. आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा, अमर रहे. संदीप भाऊ या ठिकाणी ही झोत आज खरं तर महिलांनी या ठिकाणी पेटवून आणले आहे. आणि सर्व आदिवासी बांधव मुंबई, कल्याण, पुणे या ठिकाणीवरून आलेले आहेत. म्हणून मी त्यांना खरं तर या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी सर्व महिलांना धन्यवाद देतो की ज्याप्रमाणे जरांगे साहेबांनी, जरांगे पाटलांनी महाराष्ट्र पेटवला, तशी जर आपल्या आदिवासी आरक्षणाला धक्का लागला तर हे वादळ जरांगे पाटील झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी मी तुम्हाला देतो. आणि कुठेही आपल्या आदिवासी बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. आपल्या ताटातला घास जर कोणी मांजरं खायला लागली तर देवराम लांडे हातामध्ये चोत घेऊन, हातामध्ये दांडका घेऊन आदिवासी समाजाचा राखण करण्याचं पत्रकार बांधवांच्या समोर या ठिकाणी जाहीर करतो. ज्या वेळेला समाजावर अन्याय होतो त्या वेळेला हे वादळ जागी होतं. ज्या टायमाला मी पुणे जिल्हा परिषदचा संदीप भाऊ अध्यक्ष होतो त्या टायमाला 1 लाख लोकांचा मोर्चा पुणे कलेक्टर कचेरी काढला होता. मला राजीनामा दिला तरी चालेल, पण जातीसाठी माती खाऊन मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारे करतो. आणि ही झोत आता या महिलांच्या ताब्यात देतो. धन्यवाद. आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा, अमर रहे आदिवासी वीर, अमर रहे.